जास्त लाइटिंग येत नाही, एकदा चेक करून घ्या. पावसा पाण्याच्या दिवसात आहे ना, पुढं पण इंडिकेटर लागतात. त्यांचे इंडिकेटर लागले. ड्रायव्हर व्हायच्या आधी मेकॅनिक व्हावं लागतं, तेव्हा कुठे गाड्यातल्या गोष्टी समजातात. कारण आता जसं मार्केट पहिलं होतं तसं राहिलं नाही, आणि कोणत्या ट्रान्सपोर्टर वरती भरोसा पण ठेवू शकतो. हा, सत्य परिस्थिती अशी आहे. म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं. ट्रान्सपोर्टरला पण समजलं असं ट्रान्सपोर्टर पण बघतात आणि कमिशन एजंट पण बघतात, त्यांना पण ही गोष्ट समजत. हे बघा मित्रांनो, सायकलवरती ऑल इंडिया ट्रॅव्हल करतात. कसलं भारी ना, एकच नंबर. मित्रांनो गुड आफ्टरनून. मस्तपैकी आंघोळ केली आहे, पूजा पण उरकून घेतली आहे, आणि तुम्ही ब्लॉगचं टायटल थंबनेल पाहिलं असेल. या ब्लॉगमध्ये राडा होणार आहे. हा, वाट बघतोय सोमनाथ भाऊंची, ते आले का मग तिथून पुढं मस्तपैकी रिटर्नची जर्नी एन्जॉय करायची. शेवटचा ब्लॉग आहे या सिरीजचा, मस्तपैकी शेवटपर्यंत बघा. आणि ही सिरीज आतापर्यंत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रात्रभर झोपलेलं नाहीये, आणि आता जे वाजलेत किती माहिती आहे का, बरोबर 2:30 वाजलेत. मी कंटिन्युअसली गाडी चालवली काल रात्रीच्या 2:30 पासून आतापर्यंत, आणि आता आंघोळ करायला थांबलो होतो. म्हणजे विचार करू शकते, भरपूर मजा करायची आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो गाडी ओळखली का? गाडी 64223094. म्हणलं ना राडा होणार, भाऊ आला का राडा होणार. आले आले सेलमचे किंग आले, सेलमचे किंग. नमस्ते नमस्ते, जय शिवराय मित्रांनो, जय भीम. आज आपण सगळेजण सोबत आहे. आपल्या सोबत परवेश भाई पण आहे. परवेश भाई पण आहे. परवेश भाई तर आमची वाटच बघत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गाडीमध्ये जे मटेरियल आहे ते आपल्याला नाही माहिती तर मिळालीच पाहिजे ना. बतानी चाहिए, ये चीजें बतानी चाहिए. परवेज भाई हम लोग किधर विशाखापट्टनम में मिले थे. विशाखापट्टनम. अरे परवेज भाई अभी चेन्नई से, मतलब सेकंड टाइम मिल रहा है. फर्स्ट टाइम विशाखापट्टनम मिल रहे, तो चलता है. शेयरिंग चलता है भाई. 10 रुपये सीट. 10 रुपये. नाही मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. स्पेशली काय माहिती आहे का, आपण ज्यावेळेस आपला सर्कल असतो आणि आपल्या सर्कलमध्ये आपण जे बुकिंग डिवाइड करतो किंवा शेअर करतो ना, त्याचा फायदा आपल्याला होतो. म्हणजे आपली गाडी पण तुम्ही बघताय, बॅक टू बॅक मी जे पण सिरीज करतो किंवा सोमनाथ भाऊ ज्या पण सिरीज करतो, गाडी कंटिन्युअसली चालू आहे. म्हणजे असं नाही की तिथं गेलं आणि 4 दिवस थांबला, 8 दिवस थांबलं. नाही बाबा, तिथं पोहोचल्यावरतीच काहीतरी सेटिंग लावायचं की बाबा न थांबायचं. मेन हेच आहे का, जास्त दिवस वेस्ट करण्यापेक्षा सेम डे बुकिंग भेटलं ना, म्हणजे यायचं आणि निघायचं. कारण आता जसं मार्केट पहिलं होतं तसं राहिलं नाही, आणि कोणत्या ट्रान्सपोर्टर वरती भरोसा पण ठेवू शकतो. हा, सत्य परिस्थिती अशी आहे. म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं. ट्रान्सपोर्टरला पण समजलं असं ट्रान्सपोर्टर बघतात का जे चाललंय. हा, बघतात. ट्रान्सपोर्टर पण बघतात आणि कमिशन एजंट पण बघतात, त्यांना पण ही गोष्ट समजत. चला आता निघायचे. बरोबर आहे ना, बघा 4:30 वाजले. 1 तास फक्त झोप घेतली. म्हणलं भाऊ आलेत, भाऊंची वाट बघत मी थांबलो होतो. म्हणलं आता आले काही तू पुढे जेवायला थांबायचं आणि राडा करायचा. हा शेवटचा ब्लॉग आहे सिरीजचा. शेवटपर्यंत नक्की बघा, फुल धमाल मस्ती एन्जॉय करूया. चला निघूया. ही परवेश भाईंची गाडी MH04. सोमनाथ भाऊ गेले पुढं आणि आपण आता निघालो. बरोबर बघा 4:30 वाजले. आता कसं आहे माहिती आहे का, झोप फक्त 1 तास झाली आहे माझी. काय मध्येच ते थोडा प्रॉब्लेम झाला होता. ते ट्रान्सपोर्टर पण फोन करत होता, अजून ॲडव्हान्सच टाकला नाही त्याने. मग इसको काट्याने काटा काढायला लागतो नाही का, म्हणून मी तो मागाचा डायलॉग मारला होता. ते पण बघतात ना, त्यांना पण कळलं. सुट्टी नॉट. नाही तर फेमस करायला टाईम नाही लागत का हो. तुम्हाला काय वाटलं मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. चला झाली आपली जर्नी सुरू. पावसाळा आला का मित्रांनो, गाड्यांच्या वायरिंगचा प्रॉब्लेम सुरू होतो. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवू का. हे बघा, सोमनाथ भाऊंच्या ब्रेक लाईट चालू आहेत. काहीतरी वायरिंगला पाणी लागलं वाटतं यांच्या. साऊथला आले, पाणी लागलं. हे बघा, आहे का, ब्रेक लाईट चालू आहेत गाडीच्या. काय माहिती काय झालं, पुढून चालू आहे का लाईट काय माहित नाही. म्हणलं पुढं निघाले, हे काय एवढा ब्रेक मारून चाललेत म्हणलं कंटिन्युअसली. नाही, पुढून तर लाईट नाही लागलेली. झालं यांच्या वायरिंगचा प्रॉब्लेम झाला. आता जास्त लाइटिंग येत नाही, एकदा चेक करून घ्या. पावसा पाण्याच्या दिवसात आहे ना, पुढं पण इंडिकेटर लागतात. त्यांचे इंडिकेटर लागले. चित्रदुर्गाच्या अलीकडं मित्रांनो हॉटेल सातारकर.
मागच्या वेळेस पण आपण इथंच थांबलो होतो. रियाचं नावावर कसलो भारी फवारा मारतोय राव त्याच्यावरचे. वा वा वा, एक नंबर स्प्रिंकलर हा. आणि हे सातारकर आले का? सातारा राजधानी सातारा. चला जेवायला. येत राव, आपल्या माणसाला मोठं करा. समोरच आपल्या तिथे गाड्या लावल्यात मित्रांनो सातारकर हॉटेलला. पार्किंग भरपूर मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉटेलला पाण्याची टाकी चांगली पाहिजे, टॉयलेट बाथरूम चांगलं पाहिजे. बस ड्रायव्हर साठी सुविधा पाहिजे, दुविधा नाही. असं नाही की मी आता तुम्हाला दाखवतो. बरेचसे आपण हॉटेल बघतो तिथलं पाण्याची फॅसिलिटी बघायची, टाकी एकदम नीट अँड क्लीन आहे नाही. म्हणजे हे चांगलं आहे ना. अशीच फॅसिलिटी असेल तर मग आरामात हक्काने माणूस थांबतं. आणि मग जेवण बवण उरकून सगळं पुढचं नियोजन लावता येतं. चला जाऊया जेवायला. या गणपती बाप्पाचं नाव कारण जेवणाला सुरुवात. या मित्रांनो जेवायला. चावला चावला वाजू दे, किती वाजायचं एवढं वाजू जात. कसं आहे मित्रांनो रेडियम वर्क, याला म्हणतात नाथखुळा रेडियम वर्क आहे का? काय चालू आहे हो ते जरा लाईट टेस्टिंग. हा बंद झालं. हाँ चालू हो गया, चालू हो गया. हाँ अभी बंद है, मारू ब्रेक. हाँ चालू है, चालू है. हाँ सोडो ना, चालू आहे. आपल्या गाडीचं माहिती आहे ना कसं आहे? काय बोलतो? Accelerator चालू ठेवलं, ब्रेक जर मारला ना हा. ऍक्सिलेटर कट ऑफ होतं. म्हणजे प्रेशर सुटते गाडी. ब्रेक सोडला तरी दाबल्यासारखं होतंय. म्हणजे नेमकं काय झालं असेल मला ते पहिलं बघावं लागेल. लय लय टेक्निकल इश्यू आहे, डोक्याच्या बाहेर आहे. कळलं का? असं होत आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का? ड्रायव्हर व्हायच्या आधी मेकॅनिक व्हावं लागतं. तेव्हा कुठं गाड्यातल्या गोष्टी समजातात. अर्ध मेकॅनिकल का म्हणतात ड्रायव्हरला, त्यासाठीच म्हणतात. दूसरी की गाड़ी को दोस्त तैयार हाँ ये प्रॉब्लम वो प्रॉब्लम. हाँ प्रॉब्लम है, एकदम अनोखा प्रॉब्लम. ये देखो अभी अभी दबाओ 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 दबाओ, छोड़ो तो झपक झपक. हाँ ओ सोमनाथ भाई, इसका है ना ये लाइट बदली कर दो. ये लाइट इसको सूट नहीं कर रही है. ये ब्रेक लाइट सादी वाली लगाओ. ये एलईडी इसको सूट नहीं कर रहा है. एलईडी नहीं, कंपनी ने दिया ना वो. आमचं पण तेच आहे की, आमचं पण तेच सेम आहे. हा जातात नंतर, हे अर्ध आहे ना उडून जातात नंतर. आया फॉल्ट समजलं ना तुम्हाला? ओके मग घ्या करून. बरोबर 5:55 झालेत मित्रांनो. आपण आता निघालो इथून बरं का. सातारकरला बाय बाय करून विजापूर मार्गे जायचं प्लॅनिंग झालंय सोमनाथ भाऊंचा. म्हणलं मग चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. विजापूर मार्गे तर विजापूर मार्गे जात आहे. आता 3 गाड्या बरोबर आहेत, त्यामुळं मग काय मंगळ मस्तपैकी करत जाऊया. आता निघूया. त्यांच्या गाडीत एकच पॅलेट आहे, आपल्या गाडीत 2 पॅलेट आहे. चला सीट बेल्ट घालून घेतला आणि हायवेला एंट्री. इथं आपणा घर आहे बरं का बाजूलाच. पण आपण सातारकरला कसं आहे सगळ्या फॅसिलिटी आहेत, त्यामुळे तिथं थांबायला काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही अलीकडेच थांबलो होतो, कारण सातारकरचं लोकेशनच सेव्ह नव्हतं केलं आतापर्यंत कधी. ते माहिती होतं की चित्रदुर्गाच्या अलीकडे, पण म्हणलं चला भेटलाय चान्स तर घ्या थांबून, आरामच करायचं आहे म्हणून थांब. आता चित्रदुर्ग मार्गे विजापूर आणि मग पुढं पुन्हा. चला निघूया. मस्त असं क्लायमेट झालंय बघा. पुढं आबाळ बरंच चाललंय, पाऊस बिऊस होऊ शकतो. मित्रांनो आरशामध्ये तुम्हाला आहे ना एक सायकल दिसत असेल. आता आपल्या मागे एक सायकल येते ॲक्च्युली, त्याच्यावरती तिरंगा झेंडा आहे. आणि आय थिंक ते ऑल इंडिया ट्रॅव्हल वगैरे काहीतरी करत असेल. मी गाडी पाहिली, सायकल पाहिली, चाललंय तर भाऊ बघा कुठलं आहे. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सरजी, आपके सेवा में हम क्या कर सकते हैं? कुछ भी नहीं, बस अभी जा रहे हैं आगे, इधर ढाबा ऊपर देखेंगे. अच्छा ढाबा वाले. साइकिल पे पूरा इंडिया. जी बढ़िया. आप यहीं से? मैं बिहार महाराष्ट्र से. मैं बिहार से. देखा मैंने. अभी इधर से होके फिर महाराष्ट्र जाऊंगा ना. अभी कर्नाटका पूरा करके
आप फिर महाराष्ट्र के अभी बाकी है क्या पूरे हम नहीं, महाराष्ट्र पूरा बाकी है। अच्छा, तो महाराष्ट्र में भी 1.5-2 महीना लगेगा। हाँ, महाराष्ट्र में 12 ज्योतिर्लिंग में से 3 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र में और 2 ज्योतिर्लिंग गुजरात में। बराबर। उधर गिरने ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, हिरणेश्वर और भुवनेश्वर है। 3 ज्योतिर्लिंग है ना उधर। चलो बढ़िया, आपसे मिलके अच्छा लगा। बिल्कुल। मैं देखा साइकिल पे आप फोन पे बात कर रहे थे ना, मैं बोले थोड़ा स्लो कर लो तो यार मिल लो। अभी दोस्त है ना, ये भी आगे चल रहे हैं, ये उधर हुगली के तरफ जा रहे हैं। हाँ। तो हम लोग बीच बीच में बात करते रहते हैं ताकि दिक्कत ना हो। कोई दिक्कत नहीं। पता चलता रहे कि कौन किस कंडीशन में है। नहीं, वही जरूरी। अभी हम भी ब्लॉगिंग करते जा रहे हैं। अच्छा, ब्लॉगिंग कर रहे हाँ, हैं। बिल्कुल कर सकते हैं ना, आइए बनाइए बिल्कुल। नहीं चालू है, मेरा भी यूट्यूब का अच्छा। चैनल है। चलिए, बहुत बढ़िया है भाई, मिल के काफी अच्छा नहीं, लगा नहीं, भाई। अच्छा और है, इनको अच्छा है। भाई पूरा सपोर्ट करो आप। हर हर महादेव, जय श्री राम। जय श्री राम। हमारे इधर चिक्की फेमस होती है, जो कि प्रोटीन होता है। तो आप आपके ट्रैवल्स में कर लीजिए। अभी मैं तो घर पे बहुत जाऊंगा। बहुत धन्यवाद भैया। है ना, हम तो अभी घर पे निकल जाएंगे तो क्या अच्छा, फिर अभी से आप घर ले जा लेंगे। रहे हैं? हाँ, पुणे ही जा रहा हूँ। अच्छा, इधर से डायरेक्ट पुणे। चलिए, मिल के अच्छा चलो, लगा। हर हर महादेव, जय हर हर महादेव। हे बघा मित्रांनो, सायकलवरती ऑल इंडिया ट्रॅव्हल करतात. कसलं भारी ना, एकच नंबर जर्नी एन्जॉय करतात. सायकलवरती मित्रांनो 4 धाम 12 ज्योतिर्लिंग करणं म्हणजे जोक नाहीये. म्हणजे मी ऍक्च्युली ना आपल्या गणेश भाऊंना फॉलो करतो, MH45 रायडर. तुम्ही पण बघत असाल नाही का त्यांची ब्लॉग. भरपूर भारी पोरग आहे तो, पण आहे ना अँटिक पीस आहे. कसलं ऑल इंडिया ट्रॅव्हल करतो. आणि आपण पण काय करतो, ऑल इंडिया ट्रॅव्हल करत असतो. आता मी तर आपलं तर ट्रान्सपोर्टचा कंटेंटच आहे म्हणा, ऑल इंडिया फिरायचं पण आणि जे काही जेवढं काही कव्हर करता येईल ते पण कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. बट मित्रांनो, हे करण्यासाठी हे जे ब्लॉगिंग करून प्लस ट्रॅव्हलिंग करायचं ना, तर ध्येय वेड माणूस लागते याला. खरं ध्येय वेड म्हणजे तुम्हाला कोणताही बिझनेस असो, तुम्ही त्यात झोकून देऊन काम करा, सक्सेस आहे. ठीक आहे, स्ट्रगल आहे पण सक्सेस आहे. त्यासाठी ध्येय वेड व्हायचं आणि करत राहायचं, मजा येते. म्हणजे तुम्ही बघत असाल आपलं ट्रान्सपोर्टचं, मी ट्रान्सपोर्टच्या बाबतीत कधी हायगाई करत नाही. आलं का सुट्टी नाही आणि एकदा मार्गी लागलं का पोचत तवर, मोकळं होत तवर आपल्याला पण त्यातून मग हे दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. असं कोणतंही काम असो, पूर्ण 100% देऊन काम करायचं. होतंय फक्त करायची हिंमत ठेवायची बस. भारी वाटलं म्हणजे त्याला, म्हणजे त्या आता बघा ना, बिहार पुढं ऑल इंडियात लई आहे पाहण्यासारखं, अफाट आहे. फक्त तुम्ही फिरायची तयारी ठेवा बस, लय बघायला भेटत. चला, अंधार पडत आला. जस्ट बायपासला असं बायपास मारला आणि ते पुढे सायकलवरती फोनवरती बोलत चालले ते. म्हणलं थांबा आता आपण तर काय घरीच जाणार आहे. मग चिक्कीचे 2 पाकिट होते जे आपण लोणावळ्यात घेतले होते आणि ते बरं पडतं हो. देऊन टाकली दादाला. पुण्यामध्ये मी 2-3 दिवस घरी बसेल होतो. हा, आज ग्रुपवर बघितलं का, हे घर सामान मॅडमचं दिलं 6,500-7 हजार भाडं लागलं. हिंजेवडीचं नुसतं लोकलला 2 लेबर. ते झालं. त्याच्यानंतर ती मुंबईची कॉपरची गाडी पाठवली, ते झालं. उद्या याला ते 7,000 भाडे. बघा, पुण्यात असल्यावर काहीच नाही आणि बाहेर असलं का धडाधड फोन. अवघड आहे, अवघड मार्केट. मित्रांनो, काय चाललंय मार्केटचं आहे ना, काही सांगू शकत नाही. तर आता आम्ही पण काही सांगू शकत नाही. आम्ही झोपतो आता. 12 वाजलेत. दुपारी फक्त 1 तास झोप भेटली आहे आणि मग त्याच्यानंतर प्रवास खेचलाय. चला आता भेटूया डायरेक्टली सकाळी. सगळ्यांना गुड नाईट. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. अरे बाप रे बाप, कसला बेकार ऍक्सिडेंट झालाय राव हा. खेळाची गाडी खालची धडी तुटली. अरे रे रे. तर ब्लॉग कंटिन्यू करतोय. रात्री आपण विजापूर पर्यंत आलो होतो, तिथं झोपलो आणि मग सकाळी उठून विजापूर ते पंढरपूर क्रॉस करून घेतला आणि मग आता म्हणलं ब्लॉग पुढं कंटिन्यू करावा. तर आता आपल्या रोडला लागलं बरोबर 190 किलोमीटर मित्रांनो पुणे आहे. पण आपण 4 नंबरने जो प्रवास करतो ना, तर तो खरंच चांगला आहे. थोडे डायव्हर्जन लागतात सातारा ते कोल्हापूर बेळगाव पर्यंत, पण प्रवास सुपर फास्ट होतो तिकडून. इकडून उरकत नाही ते स्पीड ब्रेकर. आणि आता तर विजापूर ते उमदीपर्यंतचा जो रोड आहे ना, तर तो एकदम बेकार होत चाललाय. सिंगल रोड आहे आणि आता उखडायला लागलाय तो रस्ता. त्यामुळे तिथं बऱ्यापैकी ट्रॅफिक पण लागतं
आणि रस्ता पण खराब होत चालला आणि पावसाळा आहे म्हटल्यावरती आता मला वाटतं 4 नंबरने गेलेलंच परवडणार आहे. इकडून येऊन टाइम पण वेस्ट होतोय. त्यापेक्षा मग आता इथून पुढं तोच रोड ट्राय करत जाऊ 4 नंबरचा. तर चला, दुपारचे 2 वाजलेले आहेत मित्रांनो. आता जेवायला थांबायचं. सोमनाथ भवनचे चालले सगळे बरोबर तिन्ही गाड्या. आणि सोमनाथ भवनला पण चाकणलाच डिलेवरी द्यायची आहे, आपल्याला पण तिकडंच जायचं आहे. आणि आपल्याबरोबरची गाडी आहे ती अजून एक, तर ते मुंबईला जाणार आहेत. तर आता मस्तपैकी कुठेतरी एका चांगलं हॉटेल बघून जेवण उरकून घेऊ. बघू कोणतं चांगलं हॉटेल सापडतं. आहेत भरपूर सारे हॉटेल आहेत. तर एका थांबू एखाद्या हॉटेलवरती. तर थांबावं बैलगाडीलाच. बैलवाडा शुद्ध शाकाहारी आहे, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. असं आहे आपलं तोंड काय अजून व्यवस्थित झालेलं नाही. बसा बोकांडी आमच्या असं म्हणणं आहे त्याचं. कांठ दाखवतं म्हटलं. शुद्ध शाकाहारी बैलगाडा. हॉटेल बैलगाडा. आणि हे आमचे गाडी मालक. गाडी मालकांनी मागवली शेवभाजी, शेव मसाला. आणि आपण मागवलं मस्तपैकी बेसन बिगर मिरचीचं. खरंच एक नंबर. हा, जेवण क्वालिटी कसं आहे नक्की ट्राय करा मित्रांनो. पंढरपूर रोडला छान असं हॉटेल आहे. मस्त असं सजवलं आहे त्यांनी. फॅन बिन लुकआउट आणि पूर्ण हस्त खेळतं हॉटेल वाटलं बा. आता गरमी नाही तर कूलर लावला असता. बरं चला, मस्त जेवण आहे, जेवण उरकून घेऊ. मस्त असं जेवण झालं बरं का मित्रांनो. आपलं 550 रुपये गेले. फुल भारी, एकच नंबर हॉटेल. नक्की ट्राय करा बैलगाडा. चला आता डायरेक्टली पुन्हा 190 किलोमीटर राहिले. बरोबर 1000 किलोमीटरचं रनिंग झालंय मित्रांनो. आता एक रमलरला प्रॉब्लेम झाली, सांगतो तुम्हाला काय झालं. 6422 6422चं झालं नुकसान. तिथं मागचे जे रमलर आहेत का तिथं स्टेपनी सकाट खाली. कसं काय वाटलं. त्याची रमलरला आपडलं का? रमलरला आपडलं डायरेक्ट खाली. मी म्हटलं काय वाजायला लागलं. पट्ट्याच तुटल्या त्याच्या. पट्ट्या डायरेक्ट तुटल्या. ते नाजूकच झालं. महिंद्रा इधर दिखो, कॅमेरा इधर करो. महिंद्रा म्हणजे गाडी 3 वर्षामध्ये नशीब चॅसीने तुटली. हे बघा हे पट्ट्या राहिल्या. हलका क्वालिटीचा पत्रा. हलका क्वालिटीचा पत्रा ना, हलकट क्वालिटीचा पत्रा. हलकट क्वालिटी. इधर दिखो, इधर पूरा क्रैक हुआ इधर और उधर आगे. पूरा क्रैक हो गया. नाही नकली असतं हे पाईप. त्याला जरा हिसके मारून तोडू कसं. हा ओढून घ्या ना. आता असंच तोडायला लागत. ताकद लावायला. ह्या पट्ट्या लई नाजूक असतात. आपटल्या का तुटून जातात. आपल्या आहेत अजून शाबूत पण. हे बघा हे आपली पण ठोकली होती नाही का चाकाला. हे वाकलं होतं त्यावेळेस. तर अजून चालू आहेत. 3:45 निघालो बरं का. त्यांची स्टेपनी पडली होती खाली. रमलर लय विचित्र राहतात राव, गाडीचं नुकसान करतात. आता परत त्याला ते ब्रॅकेट बनवायला लागणार. चला आता पोचूया. आता पोचूया म्हणता अख्खा दिवस गेला पोचण्याच्या नादात. बरोबर 6:15 वाजले मित्रांनो. आपण आहे ना जेजुरीच्या अलीकडे बरं का. आणि आता यांना बाय बाय करायचा टायमिंग झाला. सोमनाथ भाऊ जाणार चाकणला, परवेज भाई जाणार मुंबई. टकला कोण हॅपी आहे. ये जाएंगे मुंबई और मैं इधर पुणे. और हम भी जाएंगे पुणे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. उद्याची जर्नीच आपण याच्यामध्ये कंटिन्यू करतो. आता भेटू डायरेक्टली सकाळी. बरोबर 12 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय 9 लाख उमरे MIDC मध्ये. हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. आणि आपली गाडी खाली होणार आहे होंडाई कंपनी सांगितली होती त्याने. लोकेशन पण दिलं होतं. हे बघा इथून आतमध्ये चाललं. 3 किलोमीटर दाखवतंय इथून आतमध्ये आता. तर ह्या सिरीजचा मित्रांनो हिशोब पण समजून घ्या. मस्त असा पाऊस चाललाय ॲक्च्युली बाहेर. आणि या पावसामध्ये आपण आता गाडी खाली करून ही सिरीज संपवणार आहे. ORKच्या पुढे अजून 3 किलोमीटर दाखवते. तर तोपर्यंत हिशोब पण समजून घेऊ. मस्त अशी सिरीज झाली आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल मित्रांनो ही सिरीज. आणि ह्या सिरीजसाठी ना जे काय बजेट होतं किंवा आपले किती किलोमीटर झाले, किती खर्च आला हा समजून घ्या. तरी येताना मित्रांनो आपल्याला बरोबर 1228 किलोमीटरचं रनिंग झालं. अजून 3 पोल शिल्लक आहे. आणि आपण ह्या
येताना 8,000 रुपयाचं बरोबर डिझेल भरलं होतं. जाताना भरलं होतं आपण बरोबर 12,000 रुपयाचं डिझेल आणि यायचं 8 म्हणजे बरोबर 20,000 रुपयाचं डिझेल बजेट होतं. आता टोलचं कॅल्क्युलेशन काढ होतं, येताना फक्त 1,600 रुपये टोल लागला, पण आपला टायमिंग गेला इकडून. टोल खर्च जर लागला असला ना तर टायमिंग वाढला, त्यामुळं 4 नंबर आपला बेस्ट राहील जायला यायला. तिकडून टायमिंग वाचतो आणि टाईम महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सध्याच्या गाडीला. एक फुल लोड वापी टू चेन्नई, एक पार्ट लोड पुणे टू बँगलोर आणि हा रिटर्नचा फुल लोड, असं तीन बुकिंगचा हिशोब लागतोय आपला मित्रांनो 55,000 रुपयाला टोटल रिपोर्ट. आता खर्च वजा केला ना 25,000 रुपये खर्च झाला, 20,000 डिझेल, बाकी टोल टिपी आणि जेवणा खावण्याचा खर्च झाला, तरी 25,000 रुपये टोटल झालं. म्हणजे 30,000 रुपये आपल्याला ह्या 1 वीक 7 दिवस बरोबर लागले, जायचे 3 यायचे 3 आणि आजचा खाली करायचा आहे का. असं 7 दिवसात हे सिरीज संपतंय आपलं आणि 30,000 रुपये प्रॉफिट होत आहे. तसे चांगलं आहे रिपोर्ट. फक्त आता हे पार्ट लोडचं जुगाड वगैरे केलं ना तर तुम्हाला मग थोडं जास्त सेविंग करता येतं बरं का, आणि ते गरजेचं आहे. ते नाही केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन बिघडतं. त्यामुळं पार्ट लोड वगैरे बघत चला, टाईम असेल किंवा मग मॅनेज होत असेल प्रॉपरली तर ते अवघड नाही आहे, नक्कीच करायचं. मॅप लोकेशन नेटवर्क काही चालत नाही आहे बरं का आपलं. आपली गाडी कुठं उभी आहे बघा आणि आपण हाय रस्त्यावरती, नेटवर्कच नाही आहे बघा, काहीच नेटवर्क नाही, कोणाशी कॉन्टॅक्ट करूच शकत नाही आपण. तिथं जाऊन विचारायला लागलं त्या कंपनीत, अरे ते बघा तिकडं दिसते का त्या खोपजारात, तिकडे आहे कंपनी. मॅप कुठे आहे आपला बघा, आपण कुठे आहे, मॅप कुठे आहे, गाडी कुठे आहे, वरती नेटवर्क 0. तिथं दिसलं बघ होंडाचा बोर्ड दिसतोय कंपनीचा. कधी नवच कंपन्या बांधून ठेवले अशा खोपदाऱ्या जागा, गावकरी झाले इथले लँडलॉर्ड. ते बघा ते 9 लाख कोंबरे त्या खिंडीत, इथे कोपऱ्यात कंपनी. कसलं भारी क्लायमेट आहे की नाही मित्रांनो. सीन बघा ना, पुढचा नजारा बघा ना, एकच नंबर आहे. चला तिथे सिक्युरिटी गार्डकडे पेपर देऊन आले, पावसामुळे भिजायला लागतंय. एंट्री करून घेऊ आणि मग गाडी खाली करून घेऊ. बघा इकडे डॉक आहे, तिथे जाऊन खाली करायची. 2 असतात, घेऊया खाली करून. कसलं भारी क्लायमेट आहे, मस्त असं डोंगर आहे की नाही, एकच नंबर. चला गाडी लावली खाली करायला, देऊया खाली करून. ही आहे मित्रांनो मेन होंडाई कंपनी. आणि आता ह्या ज्या बाकी छोट्या कंपन्या आहेत ना, आता आपण पण होंडाईलाच गेलो होतो, पण ते होंडाईची ती यांचे ब्रँच नाही का, यांचं मटेरियल येणार आणि त्या कंपन्यांमध्ये ठेवलं जाणार आणि जशी रिक्वायरमेंट आहे तसं ते मागवलं जाणार. तर असं काहीचं आपलं अनलोडिंग होतं होंडाईचं. तर मस्त अशी सिरीज झाली मित्रांनो. आता बरोबर 3 वाजले, गाडी खाली केली आणि सासरवाडीला गेलो, चहा पाणी झाला आणि मग आता तिथून निघालोय. तर मस्त अशी सिरीज झाली आहे मित्रांनो ही चेन्नई टू पुण्याची. आता 2 तारीख आहे आजची म्हटल्यावरती 2-3 दिवसातच नवीन सिरीज सुरू होईल. मस्त अशी परत एखादी नवीन सिरीज करूया, बघूया कुठली होते काय अजून तर माहीत नाही, पण चेन्नईची सिरीज खूप भारी झाली. बघू जास्तीत जास्त चेन्नई इकडं मारण्याचा प्रयत्न करू, कारण रिपोर्ट चांगले लागतात बरं का तिकडं आणि कंटेनर तर बळाही थांबत नाही. त्यामुळं मग चेन्नई साऊथ साईडलाच यावेळेस नेक्स्ट बुकिंग पण शोधण्याचा प्रयत्न करू. तर मस्त अशी सिरीज झाली, कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि नव्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया मित्रांनो एखाद्या नवीन सिरीजमध्ये, तोपर्यंत आता काळजी घ्या आणि जय शिवराय.